सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। महाड नगर परिषदेच्या गळतान कारभाराविरोधात शहरातील दिव्यांग बांधव संतप्त। 26 जानेवारीला प्रहार अपंग क्रांती संघटना छेडणार तीव्र आंदोलन। महाड नगर परिषदेचा गलथान कारभार तसेच अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून त्रास देणे, छळ करणे या अन्यायाविरोधात प्रहार अपंग क्रांती संघटना आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा महाड पोलादपूर तालुका अध्यक्ष फैज हुरजुक यांनी दिला आहे। महाड शहरातील दिव्यांग बंधू हे विविध समस्या व शासकीय योजनांचा लाभ मिळवण्याकरिता 3 वर्षांपासून महाड नगर परिषदेकडे अनेक वेळा या संदर्भात मुख्य अधिकारी यांच्याजवळ बैठका घेत आहेत, परंतु काहीतरी कारणे सांगून दिव्यांग बंधूंना खोटी आश्वासने दिली जातात। महाड नगर परिषदेला विविध समस्यांच्या योजनेची माहिती मागितली असता एकही अर्जाचे उत्तर देत नाहीत। महाड नगर परिषदेकडे या समस्यांबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आला, परंतु याकडे दुर्लक्ष केले जाते। सदरील समस्यांचे निवारण 20 जानेवारी 2025 पर्यंत नगर परिषदेकडून करण्यात आले नाही तर महाड शहरातील दिव्यांग बंधू नगर परिषदेच्या पटांगणात 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 वाजता तीव्र आंदोलन छेडणार आहेत। महाड शहरातील शासकीय धोरणानुसार नगर परिषदेकडून दिव्यांगांना मिळालेल्या राखीव गाळ्यांवर अतिक्रमण झालेले आहे। तसेच असं निदर्शनास येते की ज्या दिव्यांगांना रोजगारासाठी राखीव गाळे मिळाले आहेत ते दिव्यांग स्वयंरोजगार न करता हे गाळे पोटभाडे तत्वावर इतर इस्मांना दिलेले आहेत। सदरील अतिक्रमण त्वरित हटवून ते गाळे दिव्यांग यांच्या ताब्यात देण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। ज्यांना रोजगार करायचे नसेल तर ते राखीव गाळे नगर परिषदेने आपल्या ताब्यात घ्यावे। शासकीय GR अधिनियम 2007 नगर परिषदेने हद्दीतील दिव्यांग यांना 200 स्क्वेअर फूट जागा स्वयंरोजगारासाठी देण्यात यावी। बाजारपेठेत शहरातील विविध ठिकाणी 50 दिव्यांगांनी शासकीय GR प्रमाणे स्वयंरोजगार करिता 200 स्क्वेअर फूट टपरी करिता देण्यात यावी। शासकीय GR प्रमाणे अंमलबजावणी करण्यात यावी। महाड नगर परिषद 5% निधीचा लाभ शासकीय GR प्रमाणे देत नाही। शासकीय नियमानुसार नगर परिषदेच्या एकूण उत्पादनाच्या रकमेतून 5% निधी करायची असते, परंतु नगर परिषदेने तसे न करता चुकीच्या पद्धतीने निधी खर्च केली जातो। शासकीय GR प्रमाणे दिव्यांगांना 5% निधी खर्च करावा तसेच शासकीय नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी व गेली 5 वर्षात दिव्यांगांना 5% निधी GR प्रमाणे खर्च करण्यात आलेला नाही असं निदर्शनास येत आहे। शासकीय नियमानुसार महाड नगर परिषदेने इमारती दिव्यांग कक्षाची त्वरित स्थापना करण्यात यावी तसेच विविध शासकीय योजना राबवण्यात आलेल्या वरील मागितलेली सगळी माहिती 20 जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण करण्यात आली नाही तर 26 जानेवारीला महाडमधील प्रहार क्रांती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडला जाईल असा इशाराही देण्यात आला आहे। पासून विविध समस्याबाबत नगरपालिकेकडे आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतोय आणि CO साहेबांच्या दालनात बैठकी घेत असताना त्याच्यावर कोणत्याही प्रकारची आम्हाला अंमलबजावणी करण्यात आलेली नाही। सर्वप्रथम दिव्यांगाचे गाळ्यावर अतिक्रमण झालेलं आहे। 5% निधी ही चुकीच्या पद्धतीने दिव्यांगाला दिली जात आहे आणि 200 स्क्वेअर फूट प्रमाणे जो GR आहे त्याप्रमाणे दिव्यांगाला महाड शहरातील टपऱ्या दिल्या जात नाही आहे। तरी आमची मागणी आहे की 20 जानेवारी 2025 पर्यंत आम्ही जो पत्रव्यवहार केला त्याची मागणी जर पूर्ण झाले नाही तर 26 तारखेला आम्ही महानगर परिषदेवर तीव्र आंदोलन छेडणार याची आम्ही पूर्ण आधीच त्यांना कल्पना दिलेली आहे। संघटना ते अध्यक्ष आम्ही 26 जानेवारीला नगरपालिकेमध्ये आंदोलन करणार आहोत। तर त्यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी किंवा आम्ही पुरुषांनी सगळ्यांनी एकजुटीने सहभागी व्हावा ही सगळ्यांना आव्हान करते। आपली 5% निधी आणि जे इतर काही समस्या आहेत त्याच्यासाठी आपण हा आंदोलन छेडणार आहोत। तर सर्वांनी एकजुटीने एकत्र यावं ही आमची प्रहार संस्थेकडून नम्र विनंती आहे। महानगर परिषदेमध्ये माननीय अध्यक्ष आमच्या अपंगांचे फैज हुरजुक त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व अपंग बंधू व बहिणी आम्ही प्रत्येक वेळी महानगर परिषद अधिकारी यांच्या कार्यालयात मीटिंग घेऊन त्यांच्याकडे सर्व काय आमचे हे आहेत ते मांडत असताना फक्त प्रत्येक वेळी ते आम्हाला नंतर सांगू या पद्धतीने शोध देत असतात। त्याचप्रमाणे अपंग बंधूंना रोजगारांसाठी किती वेळा मागणी केली आम्ही त्यांच्याकडे, टपरीसाठी केली,
जाग्यासाठी केली, गाल्यासाठी केली. आतापर्यंत कुठल्याही अपंगांना त्यांनी दिलेलं नाही. बाहेरून येणारे काही लोक आहेत किंवा बाहेरून येणारे दुसरी लोक आहेत, ही महाड शहरामध्ये येऊन रोजगार करतात. मग आमच्या महाड शहरातील अपंगांना किंवा महाड तालुक्याच्या अपंग लोकांना इथे जागा भेटत नाही, टपरी भेटत नाही, याचं कारण काय हे आम्हाला त्यांनी उत्तर द्यावं याचं.